दीपेश ऑन स्ट्राइक, सुरेख फटका म्हणता येईल. चेंडू जातोय न या ठिकाणी सीमा रेषेपार चौकारासाठी डीजे. धन्यवाद डीजे. तर एक चेंडू आणि 4 धावा जमवल्यात. अजूनही बाकीचे उर्वरित 5 चेंडू मध्ये किती धावा जमवतील. दीपेश ऑन स्ट्राइक वर आहेत. सरावली संघ पाठीरागा उभा राहिलेला. दरम्यान बघूया हा चेंडू, बघूया मात्र आंगी या ठिकाणी कुठली चूक करणार नाही. गडी बाद होतोय. धन्यवाद डीजे. तर हा शेवटचा गडी असेल सुपर ओव्हर मधला. जर हा गडी बाद झाला तर डिक्लेअर होणार किती धावा काढायच्या आहेत याची नोंद असू द्या. आणि जर सामना पुन्हा सुपर ओव्हरचा सामना जर टाय झाला तर नाणेफेक करण्यात येईल. याची मात्र नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे. तर बघूया आता मात्र अंकेश आहेत समोर येते राकेश प्रभू. 2 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या मात्र 4 वर पोहोचले. हा चेंडू जातोय निर्धाव चेंडू. खरोखरच मोठा हिट करण्याचा प्रयत्न करतायत अंकेश. मात्र राकेश प्रभू नक्कीच त्यावर हावी होताना दिसत आहेत. पोलार्ड म्हणून नाव ओळखले जाणारे राकेश प्रभू. तर बघूया अंतिम फेरीमध्ये कोणता संघ धडक मारतोय. सरावली की मित्र परिवार दांडी संघ. पुढचा चेंडू टाकतायत राकेश प्रभू. हा चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडू घोषित झालाय. नक्कीच अतिरिक्त 1 धावेने धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या होती ती 5 धावांवर जाऊन पोहोचते. तर नक्कीच आपण प्रेक्षक वर्ग खूपच जास्त गर्दी करताना आता मात्र दिसत आहेत आपल्याला. सामन्याचा आनंद घेत हा सामना उंचावर मारलेला आहे. बघूया मात्र चूक. पुन्हा एकदा ती चुकी केली आहे. जे अजितने सांगितलं खरोखरच हातात चेंडू मिळेल तर आपण खुश होतो. मात्र हातातून चेंडू निसटला तर आपण नाराज होतो. तेच वाक्य यापुढे नक्कीच मिलिंद करताना दिसत आहेत आपल्याला. एक वेळ सचिन यांनी केलं आणि आता दुसऱ्यांदा मिलिंद. खरोखरच हा जर जेल टिपला असता तर हा सामना नक्कीच इथेच संपून गेला असता. जिंकण्यासाठी फक्त 8 धावांची गरज असती. मात्र जर आणि तर 6 धावांची गरज असती. मात्र जर आणि तर क्रिकेटमध्ये काही चान्स मिळत नाही. दरम्यान बघूया हा सामना. परत उंचावर मारले चेंडू. हा गडी बाद. गडी बाद. या ठिकाणी मात्र आता काही चुकी केली नाही. तर अवघ्या 5 चेंडूंचा खेळ झाला आणि 7 धावा झालेल्या आहेत. 8 धावा जिंकण्यासाठी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत ते म्हणजेच सरावली संघाने. तर अजित नक्की काय म्हणशील या सामन्याबद्दल. खूप चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे. 37 धावा वाचवण्याचं हे खूप मोठं कार्य आहे आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने केलं गेलं. चला आपण हा चला शतरक्षणला जायचं प्लीज. चला चला शतरक्षण प्लीज. शतरक्षण लावून घ्यायचंय सरावली संघ. चला सरावली संघ शतरक्षण लावून घ्यायचंय. तर जिंकण्यासाठी आव्हान दिलं गेलं ते म्हणजे 6 चेंडू आणि चला ओपनिंग पेअर मैदानाकडे जायचंय. 6 चेंडू आणि 8
तर 6 चेंडू ड्रिंक्स आपल्याला मैदानात जाताना दिसत आहेत. 6 चेंडू आणि 8 धावा. विशाल आणि राकेश या ठिकाणी मैदानाकडे जात आहेत. लक्ष त्यांच्या समोर आहे. 6 चेंडू आणि 8 धावा. अप्रतिम सामना या ठिकाणी खेळला गेला तो म्हणजेच तर 6 चेंडू आणि 8 धावा. सामना झाल्यानंतर लगेच जो दुसरा सेमीफायनल आपल्याला खेळवायचा आहे, शतरक्षण ज्या संघाचं असेल त्याने आपलं शतरक्षण लावून घ्यायचंय. कुठल्या संघाचे? तर सामन्याला प्रारंभ केला जाईल. या ठिकाणी कुंजल येथे या ठिकाणी गोलंदाजीसाठी 6 चेंडू आणि 8 धावा असं सरळ साधं आव्हान दिलं गेलेलं आहे ते, परंतु साध्या आव्हानाचं या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने क्लास क्रिकेट खेळला गेला. अप्रतिमरित्या चेंडू हाताळला गेला राकेश प्रभू यांच्या मार्फत. मागच्या वेळेला अतिशय उत्कृष्ट चेंडू हाताळला गेला होता तो म्हणजेच कुंजल यांच्याकडनं. आणि आता पुनश्च एकदा 6 चेंडू 8 धावा. सहा चेंडू आणि 8 धावांचं समीकरण. संकेत दिले जात आहेत जयेश मोरे सरांकडनं की मॅच प्रारंभ होतोय. तर 6 चेंडू आणि 8 धावा. बघू शकताय सर्व मैदानाच्या बाजूने या ठिकाणी या क्रिकेटचा अतिशय सुरेखपणे आनंद घेताना आपण बघतोय. 6 चेंडू आणि 8 धावा. कुंजल या ठिकाणी येतोय. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते. राईट मोर द विकेटचा मार आपल्याला बघायला मिळतोय. सामोरे जाईल तो विशाल. या ठिकाणी छा पद्धतीने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला. विशाल लेग बायचे संकेत दिले गेली. 1 धाव या ठिकाणी अंकित केली गेली. 6 चेंडू आणि 5 धावा. 8 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 7 धावांचं शेष समीकरण अजूनपर्यंत आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव अंकित केली जाते. आता येतोय तो म्हणजेच राकेश प्रभू, उंच पुरा फलंदाज, ज्यांनी हे टुर्नामेंट्स मध्ये अतिशय अप्रतिमरित्या फलंदाजी केली, गोलंदाजी केली, अतिशय उत्कृष्ट शतरक्षण केला. ऑलराऊंडरचा खेळ ज्याचा बहरला गेला तो म्हणजेच राकेश प्रभू. या ठिकाणी ऑन स्ट्राईक वरती आपण बघतोय. तर नक्कीच हे पिच जे विकेट बनवताना सुपर ओव्हरचं स्वप्न मनामध्ये बघून केलं असेल. 1 धाव अंकित केली जाते आणि म्हणूनच सुपर ओव्हर जास्तीत जास्त या ठिकाणी मॅचेस टाय होतात. पुनश्च एकदा राकेश अतिशय सुरेखरित्या कार्पेटला रोल करत खेळला जाते. चेंडू सरळ डीप वाईडिश मिळून रिझन मध्ये 1 धाव अंकित केली जाते. खूप चांगला थ्रो बघायला मिळतोय. 2 चेंडू 2 धावा. 4 चेंडू 6 धावा. खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळतं. सरपंच चषकच्या माध्यमातून खरोखरच चांगलं क्रिकेट, क्लास क्रिकेट खेळलं जात आहे. अप्रतिमरित्या या ठिकाणी टुर्नामेंटचा आनंद मनसोक्तपणे घेतला जातोय. कुंजल समोर जाईल तो पुनश्च एकदा विशाल अंगी या नावाने खूप प्रसिद्ध असा खेळाडू बघायला मिळतो आपल्याला. क्लिंग बोल्ड केला जातो या ठिकाणी. डीजे वैभव इन द मिक्स. चेंडू आणि 6 धावा. किती बोलावं कसं बोलावं हेच
या ठिकाणी एक पडलेला प्रश्न आहे, कारण जेवढं जास्त बोललं जातं तेवढं अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी खेळलं जातं. अतिशय सुरेख अप्रतिम क्रिकेट ज्याला म्हटलं जातं. या ठिकाणी क्लिंग बोल्ड करून विशाल डगआउट कडे येताना बघतोय. 8 धावांचं आव्हान असताना या ठिकाणी 3 चेंडू 2 धावा लागले जात आहेत. 3 चेंडू आणि 6 धावा अजूनपर्यंत काढण्याची आवश्यकता या ठिकाणी मैत्र परिवार दांडी संघाला. समोर जाईल तो म्हणजेच फलंदाज कुशल. कुशल या ठिकाणी जातोय. चौथा चेंडू या ठिकाणी हाताळण्यासाठी सज्ज होतोय. टाळ्यांचा गजर थांबेना. मना सज्जना पूर्व संचित केले तया सारखे भोगणे प्राप्त झाले असं म्हटलं जातं. त्याच पद्धतीने जसं तुम्ही कार्य कराल त्या पद्धतीने तुम्हाला सामोरे जावं लागेल. ओ माय गॉड, और ये समय 2 रन आसानी के साथ में मुकम्मल होते हुए मन में दुविधा थी कि कैच को पकड़ेंगे तो शायद बाउंड्री जाएंगी, और यहाँ पे कुछ दुविधा मन में, और 2 धावा या ठिकाणी येताना बघतोय. धावसंख्या स्थिरावती ती 4 धावा. 2 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण. नक्कीच पुनश्च एकदा मला सांगायला या ठिकाणी आवडेल की हृदय विकाराचा ज्यांना कोणाला प्रॉब्लेम असेल आपल्या गोळ्या सोबत ठेवा किंवा डोळे बंद करा आणि मग फक्त माझा आवाज ऐकत जा. कारण 2 चेंडू आणि 4 धावा पाहिजे आहेत जिंकण्यासाठी. तर बघायचं या ठिकाणी कुशल जातोय बॉलिंग मार्क वरती, खेळण्यासाठी सज्ज होतोय. अतिशय सुरेख चेंडू या ठिकाणी बघायला मिळतोय. शेवटच्या चेंडूवरती 4 धावांची आवश्यकता. 1 चेंडू आणि 4 धावा. जबरदस्त क्रिकेट अनुभवायला मिळालं. चला नो आर्ग्युमेंट्स प्लीज प्लीज. चला कुशल. तर शेवटच्या चेंडूवरती 4 धावांची आवश्यकता आहे. चौकार जर जातोय, चेंडू जर सीमारेषेच्या पार जातोय कार्पेटला रोल करत, आणि कुणीही मध्ये यायचं नाही याची नोंद घ्यायची. कुणीही कुणी मध्ये आला तर 3 धावांची पॅनल्टी दिली जाईल याची नोंद घ्यायची आहे. कुणी मध्ये नाही यायचं ह्याची दक्षता घ्यायची आहे. शेवटच्या चेंडूवरती 4 धावांची आवश्यकता. कुणीही मध्ये येऊ नका प्लीज. अतिशय सुरेखरित्या या ठिकाणी वाईटचे संकेत दिले जात आहेत. शेवटच्या चेंडूवरती 3 धावांची आवश्यकता. अंपायरचे संकेत दिले जात आहेत. चला स्वैर चेंडूचे संकेत दिले जात आहेत या ठिकाणी. तर डिसिजन खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी दिला जातोय. स्वैर चेंडू घोषित केला जातोय. शेवटच्या चेंडूवरती 3 धावांची आवश्यकता. 2 धावा जर काढल्या तर जर 2 धावा आल्या तर नवीन टॉस करण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. शेवटच्या चेंडूवरती 3 धावांची आवश्यकता आपण बघतोय. शेवटच्या चेंडूवरती आपण बघतोय 3 धावांची आवश्यकता आहे. तर शेवटच्या चेंडूवरती 3 धावा. 2 धावा आल्या तर नवीन टॉस करण्यात येईल. कोणीही मध्ये यायचं नाही. कोणीही जिंको कोणीही हरो. पुनश्च एकदा तुमच्यापर्यंत या ठिकाणी मात्र तर सामना जिंकला जातोय. कोणीही मध्ये यायचं नाही याची नोंद घ्यायची आहे.